खूप राग आलेला आहे, त्यांच्या मनात असंतोष आहे या अपघाताबद्दल। आणि ज्या पद्धतीने पोलिसांची वागणूक आहे ती कायद्याला धरून नाही। कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि प्रत्येकाला समान वागणूक मिळेल। मग केवळ श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून काही विशिष्ट कलम का लावण्यात आले नाही हा प्रश्न आहे। आणि त्यामुळे सारंग यादवाडकर जे पुणेकर आहेत त्यांच्यातर्फे सगळ्या पुण्यातल्या लोकांतर्फे त्यांच्या नावाने इंटरव्हेन्शन केलेलं आहे की बेसिक आमचं ऑब्जेक्शन हे FIR वर आहे। पोलिसांनी FIR दाखल करताना इंडियन पिनल कोडमधलं 304A आणि 279 का लावलं नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। अत्यंत सुमार दर्जाचे आणि टाकाऊ असे केवळ कलम लावून केस खिळखिळी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे। आणि त्यामुळे आम्ही इंटरव्हेन्शन केलं होतं की अपघात कोणाचाही होऊ शकतो, प्रत्येक पुणेकर गर्दीतून चालतो, उद्या कोणी पण ॲक्सिडेंट करेल आणि पळून जाईल आणि पोलीस श्रीमंत असेल त्याला मदत करेल हे चालणार नाही। आणि म्हणून आम्ही इंटरव्हेन्शन केलं। याच्यामध्ये 2 FIR दाखल होणं ही सुद्धा अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे। म्हणजे एकच घटना आहे की मुलगा घरातून निघाला, पबमध्ये गेला, त्यांनी तिथे दारू पिली, दारू पिऊन त्यांनी कार काढली, नंतर तो वेगवान पद्धतीने कार चालवत घरी गेला आणि घरी जाताना त्यांनी अपघात केला। त्यामुळे साधी गोष्ट आहे की जर तो दारू पिला नसता, तो लहान वयाचा अल्पवयीन आहे तरी सुद्धा त्याला दारू प्रोव्हाइड करण्यात आली, त्यामुळे दारू पिला नसता तर अपघात झाला नसता। पण मग 2 FIR वेगळे जे केलेले आहे ते चुकीची गोष्ट आहे ती, आणि पोलिसांनी मुद्दाम केलं का याची चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे। त्याची दखल आज कोर्टाने घेतलेली आहे आणि त्यामुळे आजचे जे हॉटेल मालक असलेले किंवा हॉटेल चालक असलेले आरोपी आहे त्यांना 3 दिवसाची कोठडी दिलेली आहे। एक मिनिट। तर असीम सरोदे यांनी ही माहिती दिली आहे। पोलिसांच्या 2 FIR वर आक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सुमार कलम लावून केस कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय असा थेट आरोप या ठिकाणी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलाय। ॲडव्होकेट असीम सरोदे हजर होते। सर, तुम्ही या सर्व सुनावणी दरम्यान हजर होता, काय नक्की कोर्टात झालं काय? नाही, मी नुसतं हजर नव्हतो, आम्ही इंटरव्हेन्शन केलेलं आहे। आणि जे नागरिकांना वाटत आहे की आम्ही सुद्धा या अपघातात असू शकतो, आमचा सुद्धा अशाच प्रकारे कोणी श्रीमंत व्यक्तीचा मुलगा जीव घेऊ शकतो आणि तरी त्याच्यावर पोलीस कोणतीही कारवाई करणार नाही, ही परिस्थिती चांगली नाही। यामुळे सारंग यादवाडकर यांनी पुण्यातल्या सगळ्या नागरिकांतर्फे इंटरव्हेन्शन केलं, त्यांचा मी वकील आहे आणि आम्ही युक्तिवाद केला याच्यामध्ये की 2 FIR दाखल होणं ही कायदेशीर चूक आहे। पोलिसांनी 2 FIR मुद्दाम केलेले आहे कारण की त्यांना गुन्ह्याची गंभीरता कमी करायची आहे। दुसरी गोष्ट की 304A आणि 279 IPC मधले हे अपघाताच्या संदर्भातले गंभीर कलम पोलिसांनी मुद्दाम लावलेले नाही आहेत असं दिसते, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आक्षेप घेतलेला आहे। आणि जर लहान मुलगा वयाने लहान असूनही त्याला दारू प्रोव्हाइड करण्यात आली, तो दारू पिला तिथे, तो जर दारू पिला नसता तर त्यांनी अशा बेधुंद पद्धतीने गाडी चालवली नसती आणि त्याच्या कारखाली दोघांना घेऊन मारलं नसतं। त्यामुळे दारू पिल्यामुळे झालेला अपघात आहे, दारू पिल्यामुळे बेदरकार पद्धतीने वाहन चालवलेलं आहे आणि म्हणून हे 2 गुन्हे वेगळे करणं याच्यामध्ये सुद्धा षडयंत्र आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि ते सगळं मांडल्यावर आज कोर्टाने जे पबचे चालक आहेत त्यांना 3 दिवसाची पोलीस चौकशी कोठडी दिलेली आहे। अल्पवयीन आरोपींना ज्या अटी शर्तींसह जामीन देण्यात आला आहे त्यावर काय म्हणणं? कारण त्यात 300 शब्दाचा निबंध वगैरे असे उल्लेख केलेले गेले, अशी काही शिक्षा असते का? काय झालंय, भारतामध्ये वकिलांनी आणि सगळ्या नागरिकांनी बेलचं फार जास्त अवास्तव महत्त्व वाढवून ठेवलेलं आहे। माझं म्हणणं आहे किती गंभीर गुन्हा असला तरी जामीन झालं पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। आणि या प्रकरणामध्ये तर जुवेनाईल आहे, त्यामुळे जुवेनाईल असेल तर त्याला अशा प्रकारची कन्स्ट्रक्टिव्ह शिक्षा देऊन अटींच्या खाली जामीन देणं हे आवश्यक होतं। कोर्टाने जामीन दिलं याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला मुळीच वाटत नाही। त्यामुळे त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने काही नागरिकांनी खूप जास्त बोलणं सुरू केलेलं आहे ते कायद्याची समज नसण्याचं लक्षण आहे। आणि आत्ता मला कळलं की आरोपींची बाजू मांडणारे ॲडव्होकेट प्रशांत पाटील यांच्या परिवारातल्या बायको मुलांना सुद्धा लोक धमकी द्यायला लागले, ते अत्यंत चुकीचं आहे। वकिलांना कोणत्याही आरोपीची बाजू मांडण्याचा हक्क आहे, ते त्यांचं काम करतात, त्यामुळे त्या वकिलांवर असे दबाव आणायचे तुम्हाला आम्ही मारून टाकू, घरातून निघू देणार नाही अशा धमक्या देणं हे अत्यंत चूक आहे। त्यामुळे नागरिकांनी या सगळ्या गोष्टींकडे सज्ञानपणे पाहिलं पाहिजे। आपण कुणाला तरी मारून परत आपला राग व्यक्त करायचा हा अधिकार कोणालाही दिलेला नाही आहे। सर, तर सुनावणीनंतर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला होते।